माझा वाढदिवस. डोळे अचानक उघडले आणि माझं तोंड थेट शुभ्र फरशीकडे उतरलं होतं. मी क्षणभर विस्मयाने दचकले. डावीकडे नजर वळवली. भिंतीवर लटकणाऱ्या कॅलेंडरकडे पाहिलं आणि आजची तारीख पाहताच माझ्या ओठावरून सौम्य आश्चर्याचा सुस्कारा निघाला. मी स्वतःचाच वाढदिवस विसरले. काय हसायचं की रडायचं तेच कळेना. तोंड उघडच होतं ते बंद केलं. एखाद्या माशी शिरली असती एवढ्यात. मी पटकन गुडघ्यावर बसले. आईच्या पुढ्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रेया, आईनं कुजबुजलं. तिने तिचा अशक्त हात उचलला आणि माझा गाल हलकेच कुरवाळला. तिच्या डोळ्यात क्षणभर शांत निरीक्षण होतं. माझ्याकडे तुला देण्यासाठी काही भेट नाही. क्षमा कर बाळा. तिचा स्वर अपराधी वाटत होता. माझं हृदय हजार तुकड्यात तुटलं. आई, तुला काही देण्याची गरजच नाही. तूच माझ्याजवळ असणं हेच माझं सर्वात मोठं गिफ्ट आहे, मी तिला म्हटलं. त्या शब्दांनी तिच्या डोळ्यातली खिन्नता प्रेमात बदलली. माझ्या छातीतली जडता विरघळून गेली. तिच्या हातावर हात घट्ट धरत मी म्हणाले, माझे घर सौभाग्य म्हणजे तू माझी आई आहेस. क्षणभर शांतता पसरली. मग आईच डोकं खाली झुकलं आणि तिने एक गंभीर प्रश्न विचारला, श्रेयू, एक वचन देशील का? माझ्या जाण्यानंतरही तू नेहमी आनंदात राहशील? हा प्रश्न ऐकून माझ्या अंगावर सरसरून शहारे गेले. माझ्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात हरवलं. आई, तू असं का विचारतेस? मी हलक्या स्वरात विचारलं. पण माझ्या ओठावर आलेलं नकाराचं वाक्य मी बोलण्याआधीच गिळलं. तिच्या डोळ्यातली ती गंभीरता फार वेगळी होती. वचन देशील का बाळा? ती कुजबुजली. तिचा स्वर फार क्षीण होता. मी गप्प. नजर खाली. गळ्यात अडकलेला हुंदका गिळला. तू मला सोडून जाणार नाहीस ना आई? ह्या प्रश्नानं मी स्वतःवरच ताबा गमावला. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आईच्या डोक्यावर हात फिरवला. तिच्या केमोथेरपीमुळे गळालेल्या केसांचे काहीच तुकडे उरले होते. आईचं रूप खूपच अशक्त झालं होतं. तिची त्वचा हाडावर चिकटली होती. डोळ्याखाली गडद सावल्या होत्या. तिच्या आत्ताची स्थिती फक्त अजून एक केमोथेरपी सत्र ती सहन करेल असं वाटत नव्हतं. पण तिच्या चेहऱ्यावरचं स्मित आणि जगण्याचा उत्साह कधीच कमी झाला नाही. मी माझं भविष्य स्वीकारलंय श्रेया, पण मरण्याआधी मला हवं आहे की तू मला वचन देशील, तू आनंदी राहशील. तिचे डोळे माझ्यात नजर रोखून ठेवले होते. तोपर्यंत काहीच बोलली नाही, जोपर्यंत मी उत्तर दिलं नाही. क्षणभर शांतता होती. आई, मी शेवटी पुटपुटले, मी वचन देते. ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटलं. माझा विश्वास आहे तुझ्यावर श्रेया. तू तुझं वचन नक्की पाळशील. तिने मला घट्ट मिठी मारली. तुला धन्यवाद देण्याची गरज नाही आई. मी तिच्या कपाळावर एक हलकी पापी घेतली आणि डोळ्यातले अश्रू हातांच्या पाठीने पुसले. तेवढ्या सुषमाचं खोकणं झालं. हॅपी बर्थडे श्रेया, तिनं पुन्हा हसत म्हटलं. तिचं गोड हास्य बघून वातावरणातली तणावाची झाक निघून गेली. हा तुझा आवडता ब्लॅक फॉरेस्ट केक. आता मनातल्या इच्छा माग आणि मेणबत्ती विझव. मी डोळे बंद केले आणि मनातल्या इच्छा मागून मेणबत्ती विझवली. मी मोठी होते आहे, मनात विचार आला. त्या जळत्या ज्योतीसोबत काळजातून सुस्कारा निघाला. मी खाली जेवण तयार केले. गरम असतानाच खायला पाहिजे, सुषमाचं सांगणं होतं. तू खाली जा सुषमा, मी आईला घेऊन येते, मी म्हणाले. सुषमा खाली निघून गेली. मी आईकडे वळले. हळूच तिला उचललं. ती इतकी हलकी झाली होती की एक लहान मुलगी उचलावी तितक्याच सहजतेने मी तिला माझ्या हातात घेतलं. पायऱ्यांवरून सावकाश खाली उतरले. आईला शेवटी जेवणाच्या टेबलावरच्या खुर्चीत नीट बसवलं. थँक्यू, आईच्या ओठावर पुटपुटलं. खमंग वासाने घरात दरवळ निर्माण केला आणि माझ्या पोटात चरचरलं. हे सगळं आईचं प्लॅनिंग आहे, सुषमाने हसत सांगितलं. जेव्हा माझी नजर समोरच्या टेबलावर ठेवलेल्या माझ्या सगळ्या आवडत्या पदार्थावर गेली. पण स्वयंपाक तुझाच आहे सुषमा, तूच इतके तास घालवलेस हे सगळं बनवायला, आई म्हणाली. अगं पण तू सोबत होतीस ना, आणि रेसिपी तर तुझी, सुषमाने गालातल्या गालात हसत उत्तर दिलं. ती माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली. मी दोघीकडे बघत हसले. तुम्ही दोघींनी मिळून कमाल केली आहे. हे ब्रेकफास्ट मी मनापासून एन्जॉय करणार. मी आई शेजारी बसले. चला आधी प्रार्थना करू या, माझ्या पोटातली भूक फार त्रास देते. सुषमाने प्रार्थना सुरू केली. तिच्या प्रार्थनेनंतर मी आईच्या ताटात थोडं अन्न वाढलं आणि मग स्वतःच ताट भरलं. तेवढ्याच सुषमाने विचारलं, काल रात्रीचं लग्नाचं वाढदिवस साजरा करणं कसं झालं? ती ताटाकडेच बघत बोलत होती. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या आश्चर्यकारक भावांची तिला कल्पनाही नव्हती. माझ्या भाच्याला ताप होता, त्यामुळे मी घाईघाईत निघून गेले काल. विचारायचंच राहून गेलं. पण सांग ना,
ती बोलता बोलता वर पाहिलं आणि माझ्या फिकट थकलेल्या चेहऱ्याकडे बघून थबकली. अगं श्रेया, क्षमा कर, मला असं विचारायला नको होतं. तिच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ठीक आहे सुषमा, मी म्हणाले. नजर ताटात खेळवली. खूप इच्छा असूनही खाण्यात मन लागेना. आईसुद्धा माझ्या डोळ्याआडून माझ्याकडे पाहत होती. मला जाणवत होतं, छान नाही केलं, एक लांब गोष्ट आहे. मी हलक्या आवाजात उत्तर दिलं आणि समोरच्या स्टिकचा एक तुकडा उचलून चावायला घेतला. सुषमाला कळून चुकलं होतं की मी अजून तयार नाही बोलायला. तिने विषय बदलला आणि आपलं लक्ष पुन्हा जेवणाकडे वळवलं आणि आईनेही त्याचं अनुकरण केलं. संपलं जेवण, केकही खाल्ला. मी ताट धुते, मी म्हणाले. नाही गं, ही माझी जबाबदारी आहे. सुषमाने पटकन रिकामी ताटं गोळा केली आणि सिंकमध्ये ठेवायला निघाली. पण सुषमा, हे तुझ्या कामात येत नाही, मी विरोध केला. आणि तू रोज मला तुझ्यासोबत नाश्ता आणि जेवणात सामील करतेस, तेही माझ्या कामात नसतं. हे मी फक्त तुझ्या उपकाराचं उत्तर देत आहे. श्रेया, वरून तुला ऑफिसलाही जायचं आहे ना, उशीर होईल, ती म्हणाली. ठीक आहे बाई, हरले मी हसत नेमते घेतलं. आईच्या आवडत्या टॉक शोसाठी मी TV लावला आणि वरच्या खोलीकडे निघाले. भिंतीवर अडकवलेला टॉवेल घेत मी बाथरूमकडे निघाले. पण मध्येच फोनची रिंग वाजली. मी बेडवर ठेवलेला फोन उचलला. एक अनोळखी नंबर दिसत होता. थोडा साशंक होऊन मी रिसीव्ह केलं. हॅलो, मी चेअरफुल आवाजात बोलले. पलीकडून काहीच उत्तर नाही. हॅलो, मी श्रेया बोलते. कोण? तरीही शांतता. मग मी कॉल कट केला. शाळकरी मुलांचं प्रँक कॉल असेल, मी मनाशी म्हटलं आणि फोन टेबलावर ठेवला. पुन्हा नोटिफिकेशन आवाज. यावेळी टेक्स्ट मेसेज होता. तोच नंबर. हॅपी बर्थडे श्रेया. माझ्या कपाळावर आढ्या आल्या. कोणीतरी रेस्टॉरंटमधला सहकारी असेल का, असं वाटून मी खांदे उडवले. पण हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी शंका निर्माण झाली होती. हा नंबर कुणाचा आहे? अर्जुनचा की प्रियाचा की कुणी अजून? मी थेट बाथरूममध्ये गेले. पण मनात प्रश्नांची वावटळ सुरू झाली होती.